झी 24 तास एक पाऊल पुढे। विथ स्लीव्स हवा असेल तर हा एक चांगला ऑप्शन तुमच्यासाठी आहे। यामध्ये सुद्धा एक इंग्लिश कलर आहे आणि यामध्ये सुद्धा ब्रोकेडचा वापर केलेला आहे। सिल्क मटेरियल मधला हा कुर्ती आहे, पूर्ण सेट आहे आणि तुम्ही बघताय हे मल्टी कलर मध्ये आहेत। वेगवेगळ्या कलरचे शेड्स दिसतात, ब्लू पासून ग्रीन पर्यंतच्या वेगवेगळ्या शेड्स आणि त्याचं वेगवेगळ्या आकारात पॅचवर्क करून त्यावर पिन थ्रेड करून ही कुर्ती बनवली आहे। इथे ब्लू कलरचं कॉम्बिनेशन करून थ्रेड वर्क केलेलं आहे ब्लू कलरचं। या ड्रेसचं वैशिष्ट्य म्हणजे दोघांनाही या ड्रेसला दोन्ही बाजूला खिसे दिलेले आहेत आणि त्याला सुद्धा इथे थ्रेड वर्क केलेलं आहे ब्लू कलरचं। खूप सुंदर कुर्ता आहे, सोबर कुर्ता आहे। यामध्ये याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे पोटली बटन्स लावलेले आहेत आणि इथे तुम्हाला बघायला मिळते की पिन थ्रेडनी हे डिझाईन केलेलं आहे, क्रॉस लाईन्स। येलो कलर बरोबर पिंक कलर आहे। त्यानंतर इथे ब्लू कलर मध्ये सुद्धा सेम कुर्ता बघायला मिळतोय। पुन्हा इथे या ब्लॅक कुर्तीमध्ये ब्रोकेडचा वापर केलेला आहे का वेगळ्या पद्धतीने। इथे बलून स्लीव्स दिलेले आहेत। ब्लॅक आणि व्हाईट कॉम्बिनेशन मध्ये अत्यंत सुंदर असा हा वन पीस। खास मुलींसाठी सुद्धा गोलमाल मध्ये ही शेरवानी बनवण्यात आलेली आहे। हे वरचं जे जॅकेट आहे शेरवानी टाइप हे ब्रोकेडचंच बनवलेलं आहे आणि आतमध्ये पूर्णपणे इनर जे आहे ते ब्लॅक कलरचं इनर आहे। हे स्लीवलेस चोली ज्याला दोन्ही बाजूनी इथे लटकन लावलेली आहे। खास गाऊन बनवण्यात आलेले आहे हे, ज्याच्यावर अॅनिमल प्रिंट बघायला मिळते। गोलमालमध्ये खरंच खूप सुंदर सुंदर ऑप्शन्स आहेत कुर्तीचे। तुम्हाला एखादा इंडो वेस्टर्न कुर्ती हवी असेल किंवा एखादा सूट हवा असेल तर गोलमालला भेट द्यायला काहीच हरकत नाही। झी 24 तास एक पाऊल पुढे।